नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी एक महत्त्वाचा असणाऱ्या जीकेच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच विषयांचा प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, जसं की करंट अफेअर्स असो, विज्ञान असो, इतिहास असेल, भूगोल, राज्यघटना असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण या सर्व विषयांच्या प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणासह आज आपण अभ्यास करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षासाठी याचा फायदा होणार आहे. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, मन लावून बघायचा आहे. आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. कारण मित्रांनो, तुमच्या सपोर्टशिवाय आपलं चॅनल काही पुढे जाऊ शकत नाही. तुमचा सपोर्ट असेल तरच आपण पुढे जाऊया आणि नवीन आम्ही व्हिडिओ आणत राहूया. चला मग स्टार्ट करूया. पहिला प्रश्न असेल की जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर असेल 21 मार्च. दुसरा प्रश्न असेल सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर असेल 26 जून. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? उत्तर असेल 37 डिग्री सेल्सिअस. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? उत्तर असेल आशिया खंड. कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप मलेरिया होतो? उत्तर असेल प्लाझ्मोडियम. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागाला इजा करतो? उत्तर असेल मज्जासंस्था. जी आपली काही शरीरामध्ये स्पायनल कॉर्ड असते त्याला पोलिओ हा रोग इजा करतो. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी उपयुक्त असते? उत्तर असेल करडईचे तेल. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी केला जातो? उत्तर असेल पोलाद. वातावरणात CO2 चे प्रमाण किती टक्के आहे? तर वातावरणात CO2 चं प्रमाण किती आहे? 0.04%. म्हणजे एवढं कमी प्रमाण असून सुद्धा म्हणजे एवढं घातक आहे कार्बन डायऑक्साईड आपल्या वातावरणामध्ये. आणि ते आपल्याला माहितच आहे की CO2 कसं गाड्यांमधून वगैरे आणि जे काही इंडस्ट्रीज असतात त्यांच्या धुरातून वगैरे CO2 चं प्रमाण हे बाहेर पडत असतं. त्यामुळे वातावरणातला CO2 हे वातावरणातील CO2 च्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. पुढचा प्रश्न असेल की खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा जास्त वापरल्याने कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? याचं उत्तर असेल क जीवनसत्व. निद्रानाश हा रोग डॅश डॅश या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. उत्तर असेल ब जीवनसत्व. कोणत्या पदार्थाला पूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते? उत्तर असेल दूध. हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जीवनसत्व कोणते? उत्तर असेल ड जीवनसत्व. आणि हे ड जीवनसत्व आपल्याला माहितच आहे की दूध असेल, अंडी असेल, मांस असेल याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शरीराला ड जीवनसत्व हे मिळत असतं. पुढचा प्रश्न असेल की पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू 0 डिग्री सेल्सिअस असतो. गोठणबिंदू म्हणजे काय? तर पाणी हे कोणत्या तापमानाला बर्फामध्ये रूपांतरित होतं त्याला गोठणबिंदू असं म्हटलं जातं आणि हे 0 डिग्री सेल्सिअसला होत असतं. पेनिसिलिनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? याचं उत्तर असेल फ्लेमिंग. फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिनचा शोध लावला. कोणत्या रोगांचा प्रसार दूषित पाण्यातून होतो? उत्तर असेल अतिसार, कावीळ आणि विषमज्वर. आणि हे जास्त करून हे जे अतिसार, कावीळ आणि विषमज्वर जे आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त करून पाहायला मिळतो. कारण काय आहे? कारण पावसाळ्यामध्ये पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात दूषित झालेलं असतं आणि म्हणून या रोगांचीही साथ पसरलेली असते त्या काळामध्ये. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर उत्तर असेल कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जर वातावरणामध्ये वाढलं तर वातावरणातलं तापमान हे वाढत असतं, हे आपल्याला माहित पाहिजे.
कारण काय असतं, कशामुळे वातावरणातलं तापमान वाढतं? कारण होतं असं की वातावरण जे आहे आपल्या पृथ्वीचं, त्या वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे काय होतं की जे काही हीट वेव्हज जे आपल्या सूर्याकडून आलेले असतात त्या आपल्या पृथ्वीच्या सरफेसवर येतात आणि नंतर परत त्यांना परत जायचं असतं, म्हणजे ते वातावरणातून बाहेर पडण्यासाठी जात असताना त्याला CO2 जो आहे तो कुठेतरी अडथळा निर्माण करतो आणि ती जी काही हीट आहे ती वातावरणामध्येच साचून राहिल्यामुळे आपल्या वातावरणाचं तापमान हे CO2 वाढवतं. म्हणून आपल्या वातावरणामध्ये जास्त CO2चं प्रमाण हे वाढणं म्हणजे ते आपल्यासाठी घातक आहे. डॅशच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीला रक्ताशय म्हणजेच ॲनिमिया होतो. उत्तर असेल लोह म्हणजेच आयरनच्या अभावामुळे ॲनिमिया हा होतो. आणि हे आपल्याला माहित आहे की ॲनिमिया ज्याला होतो त्या ॲनिमिया झालेल्या व्यक्तीला जे आहे त्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जातात. तुम्ही जर सरकारी दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर तुम्हाला त्या पाहायला मिळाल्या असतील. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी डॅशचा वापर करतात. उत्तर असेल क्लोरीन. पुढचा प्रश्न असेल विषाणूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? आणि याचं उत्तर असेल व्हायरोलॉजी. आता ह्याला व्हायरोलॉजी काय म्हणायचं या अभ्यासाला? कारण विषाणूला इंग्लिशमध्ये व्हायरस म्हटलं जातं आणि लॉजी म्हणजे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे म्हणजे स्टडी करणे. तर विषाणूला व्हायरस म्हटलं जातं आणि स्टडी करणे म्हणजे लॉजी. तर विषाणूचा अभ्यास करणं म्हणजे काय? व्हायरोलॉजी. असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. BCG लस डॅश रोगापासून बचाव करते. उत्तर असेल क्षयरोग, त्यालाच TB असं म्हटलं जातं. आणि TBचं लॉंग फॉर्म आहे ट्युबरक्युलोसिस. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला, परीक्षेमध्ये कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे राखांदळेपणा रोग होतो? उत्तर असेल अ जीवनसत्वाच्या अभावामुळे. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? उत्तर असेल सोनार तंत्रज्ञान. त्वचेचा काळा रंग डॅश मुळे प्राप्त होतो? तर मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला काळा रंग प्राप्त होतो. जसं की एखादा व्यक्ती समजा खूप काळा आहे तर त्याच्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचा जो घटक आहे तो जास्त प्रमाणात असतो, आणि एखादा खूप गोरा व्यक्ती आहे तर त्याच्या त्वचेमध्ये मेलॅनिनचं प्रमाण हे कमी असतं. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता आहे? तर उत्तर असेल त्वचा. कारण त्वचा ही आपल्या शरीराच्या सर्व भागांवर पसरलेली आहे, म्हणून त्वचा ही मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग आपल्याला सांगता येतो. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तर उत्तर असेल 5 महासागर आहेत. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? आणि हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आयोडीनची जर बॉडीमध्ये कमतरता झाली तर कोणता रोग होतो? उत्तर असेल गलगंड, त्यालाच ग्वायटर असं म्हटलं जातं. आणि आपण आयोडीन मग कशाच्या माध्यमातून आपल्या बॉडीला देतो? तर ते आपल्याला माहितच आहे की मीठ जे काय आहे त्या मिठाच्या माध्यमातून आपल्याला आयोडीन हे बॉडीला पुरवलं जातं. कारण मिठाच्या पुड्यावर जर वाचलं आपण तर लिहिलेलं असतं आयोडाइज्ड साल्ट म्हणून, म्हणजे त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण हे असतं, ते आपल्याला बॉडीला त्यातून मिळत असतं. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्या असतात? याचं उत्तर असेल 24. आणि ह्या 24 कशा? तर आपण जर आपल्या छातीवर हात ठेवून बघितला तर उजव्या साईडला 12 आपल्या बरगड्या असतात, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये रिब्स असं म्हटलं जातं. त्या 12 असतात. आणि डाव्याकडे जर बघितलं डाव्या बाजूला तर त्या ठिकाणी 12 बरगड्या असतात. अशा एकूण 24 आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये रिब्स असतात किंवा बरगड्या असतात. आणि एकंदरीत सर्व किती आहेत असं जर विचारलं परीक्षेमध्ये की छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण किती हाडे आहेत, बोन्स आहेत असं जर विचारलं तर 25 उत्तर द्यायचं. कारण काय की 24 जे बरगड्या आहेत त्या 24 बरगड्या आणि ह्या दोन्ही बरगड्याच्या मधोमध एक आपल्याला हाड दिसतं स्ट्रेट असं उभा, तो एक हाड असतं, असं त्याला स्टर्नम असं म्हटलं जातं. आणि ते एकूण किती असतात? अशा 25
बोन्स आपल्याला पाहायला मिळतात. तर हे 24 आणि 25 मधला फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. मानवी हृदय दर मिनिटाला डॅश डॅश स्पंदने करतो. तर याचं उत्तर काय असेल? 72 स्पंदने आपलं हृदय दर मिनिटाला करतं. युनिव्हर्सल डोनर म्हणजे डॅश डॅश रक्तदाता होय. उत्तर असेल ओ रक्तगट म्हणजेच ओ ब्लड ग्रुप. आता युनिव्हर्सल डोनर का म्हटलं याला? कारण ओ रक्तगट ज्याचा असतो, ओ ब्लड ग्रुप, त्या कोणत्याही रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, हे जे काही आपण प्रश्न बघत आहोत, हे जे सायन्स विज्ञानचे, ते प्रश्न तुम्हाला जे आरोग्य सेवकचा तांत्रिक घटक आहे त्यामध्ये सुद्धा असेच प्रश्न तुम्हाला आलेले आहेत आणि अशा प्रकारचे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे असं समजू नका तुम्ही की जीके म्हणजे फक्त जीकेच्याच भागामध्ये येतील. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तांत्रिक घटक जे आरोग्य सेवकचा पेपर असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असे काही प्रश्न पाहायला मिळतील. रक्तगट वगैरे, त्यानंतर हृदयावर, मानवी हृदयावर असे काही प्रश्न पाहायला मिळू शकतात येणाऱ्या परीक्षांमध्ये. म्हणून तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे. आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, कोवळ्या उन्हामुळे मानवाला डॅश डॅश जीवनसत्व मिळते. उत्तर असेल ड जीवनसत्व. त्यानंतरचा प्रश्न असेल, उडणारा सस्तन प्राणी कोणता आहे? तर वटवाघूळ. आणि वटवाघूळ विषयी जर तुम्ही बघितलं तर हा जो वटवाघूळ असतं ते निशाचर प्राणी त्याला म्हटलं जातं. निशाचर का? कारण हे जो वटवाघूळ आहे ते रात्रीच्या काळामध्ये जास्त ऍक्टिव्ह असतं. ते रात्री 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 भ्रमण करत असतात, म्हणून त्याला निशाचर असं म्हटलं जातं. हे पण लक्षात असू द्या. कोणापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो? उत्तर असेल डास. डासापासून हत्तीरोगाचा प्रसार होतो. वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहे? त्याचं उत्तर असेल 21%. त्यानंतरचा प्रश्न असेल की रसायनाचा राजा म्हणून कोणाला ओळखतात? आणि याचं उत्तर असेल मित्रांनो सल्फ्युरिक ऍसिड. रक्त गोठण्यासाठी कोणता जीवनसत्व महत्वाचा असतो? तर याचं उत्तर असेल क जीवनसत्व. हे रक्त गोठण्यासाठी महत्वपूर्ण असतं आपल्या शरीरासाठी. मनुष्याला डॅश डॅश डेसिबल आवाजामुळे बहिरेपण येऊ शकते. याचं उत्तर असेल 100 डेसिबल. आता डेसिबल काय आहे? तर डेसिबल युनिट आहे. कशाचं? तर साऊंडचं. म्हणजे साऊंडची फ्रिक्वेन्सी, वारंवारता किती आहे ते मोजण्यासाठीचं ते युनिट असतं डेसिबल. आणि 100 डेसिबल जर आवाज असेल तर मानवाला बहिरेपण पण येऊ शकतं. हे लक्षात ठेवा. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम डॅश डॅश करतो. याचं उत्तर असेल लहान मेंदू. त्यानंतरचा प्रश्न असेल, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? उत्तर असेल अमोनिया. कोणता देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला आहे? अर्थातच हा प्रश्न सर्वांना याचं उत्तर येणार आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो भारत. कारण भारत हा जगातील एकमेव असा देश ठरला आहे की ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवलेली आहे. आतापर्यंत कोणीही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरलेला नाही. फक्त एकमेव भारत असा आहे की तो यशस्वी ठरला यामध्ये, आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असायला पाहिजे. पुढचा प्रश्न असेल, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण चे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर असेल न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव. पुढचा प्रश्न असेल, थायलंडचे नवे पंतप्रधान कोण आहेत? तर उत्तर असेल श्रेथा थाविसी. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील नवीन 54वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर त्याचं उत्तर असेल धौलपूर करौली, राजस्थान. आता या ठिकाणी दोन प्रश्न बनू शकतात मित्रांनो. जर एक्झाम मध्ये आलं असतं असं दोन प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिला असा की भारतामध्ये एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत असंही विचारलं जाऊ शकतं. तर एकूण किती आहेत? 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. किंवा मग दुसरा अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं
की भारतातील जो आत्ताच रिसेंटली जो नवीन व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे तो कोणता आहे, ते पण विचारलं जाऊ शकतं. तर मग दोन्ही अँगलनं तुम्ही लक्षात ठेवा. केंद्रीय निवडणूक आयोगाचे नवीन राष्ट्रीय आयकॉन कोण आहेत? तर ते कोण आहेत? सचिन तेंडुलकर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? उत्तर असेल सुकुमार सेन. हे भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. आणि हा जो प्रश्न आहे तो MPSC ने खूप वेळेस विचारलेला आहे. तसंच ज्या इतर परीक्षा होतात त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला आलेला दिसून येईल. पुढचा प्रश्न असेल राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर असेल 25 जानेवारी. त्यानंतर फिफा महिला विश्वचषक 2023 चे विजेता कोण आहे? फिफा महिला विश्वचषक 2023 विजेता कोण आहे? तर स्पेन हा देश विजेता ठरलेला आहे. आणि हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, खेळ या घडामोडीशी रिलेटेड आहे आणि 2023 ची घटना आहे. महिला फुटबॉल जे काही फिफा वर्ल्ड कप होतं त्यांचं 2023चं, त्याच्यात स्पेन विजेता ठरलेला आहे. भगवान बिरसा मुंडा रोड योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर असेल महाराष्ट्र. आणि मागच्या ज्या काही प्रश्न झालेले आहेत मित्रांनो, तलाठी असेल किंवा इतर ज्या काही जिल्हा परिषदेच्या पेपर झालेत त्यामध्ये प्रत्येक परीक्षेला योजनांवर, ज्या सरकारी योजना असतात त्याच्यावर प्रश्न आलेलाच आहे. म्हणून आपल्याला ज्या काही सरकारी शासकीय योजना आहेत त्याला लक्ष देऊन वाचायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. कारण यावर प्रश्न पुढच्या पण परीक्षांमध्ये येण्याची शक्यता आहे किंवा येतील पण भरपूर साऱ्या एक्झाम्स मध्ये. 15वी ब्रिक्स परिषद 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर उत्तर असेल जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका. आणि तुम्हाला याच्यासोबतच हा ब्रिक्सचा लॉंग फॉर्म पण लक्षात ठेवायचा आहे की B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना, S म्हणजे साऊथ आफ्रिका. असं त्याचं एक पूर्ण लॉंग फॉर्म आहे. त्यापासून ब्रिक्स असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. ज्याला कुणाला माहित नसेल त्यांनी तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. कोणत्या राज्याने प्राणवायू पेन्शन योजना सुरू केली आहे? उत्तर असेल हरियाणा. भारतातील पहिला हायड्रोजन इंधन उद्योग कुठे स्थापन करण्यात आला आहे? तर उत्तर असेल जमशेदपूर, झारखंड. केरळ विधानसभेने केरळ राज्याचे नाव बदलून काय ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे? म्हणजे केरळ विधानसभा ही त्यांच्या राज्याचं नाव बदलण्यासाठी त्यांनी ठराव मंजूर केलेला आहे. तर नवीन नाव त्याचं काय असणार आहे? केरळम असं ते ठेवणार आहेत. भारतातील 14वी महारत्न कंपनी म्हणून कोणत्या कंपनीला मान्यता देण्यात आली आहे? याचं उत्तर असेल मित्रांनो ONGC. ही कंपनी भारतातील 14वी महारत्न कंपनी ठरलेली आहे. आणि हा महारत्न दर्जा कोणी देतं? तर केंद्र सरकारकडून देण्यात येतं. आदित्य L1 ही अंतराळ मोहीम कोणत्या देशाची आहे? आणि याचं उत्तर असेल भारत. आणि यासोबतच तुम्हाला एक्स्ट्रा माहिती माहित पाहिजे की या मोहिमेला आदित्य L1 हेच नाव का देण्यात आलं? कारण आदित्य म्हणजे काय? आदित्य या शब्दाचा समानार्थी शब्द असतो सूर्य. सूर्यालाच आदित्य म्हटलं जातं. आणि L1 काय आहे? तर L1 म्हणजे काय? ते जे काही सूर्य आहे, सूर्याची जी कक्षा आहे त्या कक्षांना नाव देण्यात आलेली आहेत. लॅग्रेंज, L म्हणजे लॅग्रेंज, ते सायंटिस्ट होते खगोलशास्त्रज्ञ काहीतरी, त्यांच्या नावावरून त्या कक्षांना नाव दिलेले आहेत L1, L2 वगैरे. तर आपली जी काही मोहीम असणार आहे तर ती कक्षा L1 म्हणजे लॅग्रेंज 1 मध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन अभ्यास करणार आहे आपलं यान. म्हणून त्याला आदित्य L1 असं नाव देण्यात आलेलं आहे. ही एक्स्ट्रा माहिती तुम्हाला माहित पाहिजे. पुढचा प्रश्न असेल जगातील सर्वात उंच नटराजन पुतळा कोठे उभा करण्यात आला आहे? आणि याचं उत्तर असेल भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी. जुन्या संसद भवनाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? याचं उत्तर असेल संविधान सदन. म्हणजे जुनं जे संसद भवन आपण ज्याला म्हटलं जायचं त्याचं नाव आता काय असणार आहे? संविधान सदन असं असणार आहे. कोणत्या देशातील संशोधकांनी स्टेम पेशीपासून कृत्रिम मानवी भ्रूण तयार केलेला आहे? तर उत्तर असेल इस्रायल या देशाच्या संशोधकांनी तयार केलेला आहे. स्टेम पेशी म्हणजे स्टेम सेल.
जे सायन्सचा अभ्यास इंग्लिशमध्ये करतात त्याच्यासाठी. स्टेम पेशी म्हणजे स्टेम सेल पासून त्यांनी मानवी भ्रूण तयार केलाय. तो देश म्हणजे कोणता? तर इस्रायल देशाच्या संशोधकांनी. हा प्रश्न येऊ शकतो, हा लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. मुख्यमंत्री कृषक मित्र योजना कोणत्या राज्याने सुरू केली? उत्तर असेल मध्य प्रदेश. 2024च्या भारतीय प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे? तर उत्तर असेल जो बायडन, अमेरिका. म्हणजे हे जो बायडन कोण आहेत? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते आपल्या 2024च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. केंद्र सरकारने भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाची निवड केली आहे? तर उत्तर असेल किरीटेश्वरी. पश्चिम बंगालमधलं हे गाव आहे. हे भारतामधलं सर्वोत्तम पर्यटन गाव ठरलेलं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आणि याचं उत्तर असेल महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्राच्या रिलेटेड ज्या काही योजना वगैरे आहेत ते जास्ती करून तुम्ही लक्षात ठेवा, कारण हा प्रश्न येऊ शकतो आपल्या येणाऱ्या एक्झाम्स मध्ये. फेमिना मिस इंडिया 2023 ची योजना विजेती कोण आहे? उत्तर असेल नंदिनी गुप्ता. नेपाळचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? उत्तर असेल रामचंद्र पौडेल. 32वा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? आणि हा सरस्वती सन्मान पुरस्कार जे असतं, ज्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली त्याला देण्यात येत असतो. आणि त्याचं उत्तर असेल शिवशंकरी यांना हा सरस्वती सन्मान देण्यात आलेला आहे. 47वी G7 शिखर परिषद 2023 कोठे पार पडली? तर उत्तर असेल जपान या ठिकाणी. भारतातील पहिला पाण्याखालील बोगदा कोणत्या शहरात बांधण्यात आला आहे? उत्तर असेल मुंबई. मुंबई शहरामध्ये भारतातला पहिला पाण्याखालचा बोगदा बांधण्यात आलेला आहे. फिफा रँकिंग 2023 नुसार जगातील क्रमांक 1 चा फुटबॉल संघ कोणता आहे? तर उत्तर असेल अर्जेंटिना. आणि लक्षात कसं ठेवायचं? तर अर्जेंटिना जो देश आहे आणि त्याचा फुटबॉल संघ पण आहे अर्जेंटिनाचा, त्याचा एक खूप लोकप्रिय असा प्लेयर आहे, त्याचं नाव आहे मेस्सी. मेस्सी सुद्धा फुटबॉलच्या रँकिंग मध्ये 1 नंबरवर आहे आणि त्याचा संघ पण 1 नंबरवर आहे. म्हणजे मेस्सी खेळतो पण 1 नंबर, म्हणून त्याचा संघ पण 1 नंबर, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सुदानमधील युद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते अभियान चालवले होते? तर त्याचं उत्तर असेल ऑपरेशन कावेरी. तुम्हाला ही घटना माहीतच असेल की सुदानमध्ये त्यांच्या जे काही देशाच्या अंतर्गत ज्या आर्म फोर्सेस आहेत त्या फोर्सेस मध्येच आपापसामध्ये भांडण सुरू झाले होते सत्ता काबीज करण्यासाठी, आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी खूप अशी अराजकता माजली होती. मग आपल्या देशातले काही लोक तिथं व्यवसाय करण्यासाठी वगैरे गेलेले होते. मग ते तिथे त्या ठिकाणी अडचणीत सापडले होते, म्हणून त्यांना परत आपल्या मायदेशात आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन कावेरी ही मोहीम किंवा अभियान चालवलं होतं. जगातील सर्वात मोठा क्रिकेटचं मैदान कोणत्या देशात आहे? याचं उत्तर असेल भारत, अहमदाबाद या ठिकाणी जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम आहे आणि त्याला नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम. भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता आहे? उत्तर असेल कोल्लम. भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष पूर्ण झाले आहेत? तर 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजेच काय, भारताला म्हणजे स्वातंत्र्याचं हे आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे, कारण 75 वर्ष झाल्यानंतर त्याला अमृत महोत्सव असं म्हटलं जात असतं. डिजिटल बँकिंग सेवा सक्षम करणारे देशातलं पहिले राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर असेल केरळ. 2023 साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर असेल वहिदा रहमान यांना देण्यात आला. 2023 साठीचा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला? आणि याचं उत्तर असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. आणि या पुरस्कारासाठी जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी होते
ते पुण्याला येऊन त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. लोकमान्य टिळक जो ट्रस्ट आहे त्यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात येत असतो आणि या वर्षीचा 2023चा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता आणि खूप तो चर्चेचा विषय ठरला होता. कारण मोदींनी पुण्यात येऊन हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यानंतर पुण्याचं जे प्रसिद्ध असं दगडूशेठ हलवाई जे गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी दर्शन वगैरे घेतले होते. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1960 आणि 1 मे जो आहे तो आपण महाराष्ट्र दिन म्हणून पण साजरा करतो. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? उत्तर असेल 3रा. कारण पहिला क्रमांक हा राजस्थानचा लागतो, दुसरा क्रमांक मध्य प्रदेशचा आणि 3रा महाराष्ट्राचा लागतो. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर असेल शेकरू. आणि ही शेकरू विषयी थोडस माहिती सांगतो. शेकरू कसं आहे तर जी खार असते आपली खारुताई त्या खारीसारखाच हा शेकरू दिसायला असतो. फक्त काय असतं की त्याची जी काही शेपूट असते ती शेपूट थोडीशी जाड असते या शेकरू प्राण्याची आणि हा अतिशय दुर्मिळ असा प्राणी असल्यामुळं आणि त्याचं जतन करता यावं म्हणून महाराष्ट्रानं त्याला राज्य प्राणीचा दर्जा दिलेला आहे. आणि हा फक्त जो आपला भीमाशंकर अभयारण्य आहे पुणे जिल्ह्यातला त्या ठिकाणीच आढळतो, म्हणून आपल्यासाठी खास असा प्राणी आहे आणि तोच महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर असेल गोदावरी नदी आणि त्याची लांबी किती आहे? 668 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती? याचं उत्तर असेल मित्रांनो नर्मदा नदी. तर त्याची लांबी फक्त 54 किलोमीटर आहे. आणि ही जी नर्मदा नदी आहे तुम्हाला माहित पाहिजे महाराष्ट्राच्या फक्त एकच जिल्ह्यातून जाते, ती म्हणजे नंदुरबार. नंदुरबार जो जिल्हा आहे त्याच्या एकदम बाउंड्रीवरून ही नर्मदा नदी वाहत जाते आणि त्याचं जे काही लांबी आहे महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर आहे. तर तेच गोदावरी नदी जर बघितली तर महाराष्ट्रातील जवळपास 7 ते 8 जिल्ह्यांमधून ती वाहते आणि सर्वात मोठी नदी आहे, त्यामुळेच ही महाराष्ट्रामध्ये गोदावरी. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? तर उत्तर असेल 11,23,74,333. आणि हा प्रश्न खूप साऱ्या एक्झाम्स मध्ये आलेला आहे, म्हणून जसा हा आकडा आहे तशाला तसा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 11,23,74,333. महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता? आणि याचं उत्तर असेल अहमदनगर. तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात छोटा किंवा लहान जिल्हा कोणता? उत्तर असेल मुंबई शहर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? आणि याचं उत्तर असेल कळसुबाई. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? याचं उत्तर असेल मित्रांनो 800 किलोमीटर. आणि महाराष्ट्राची जर उत्तर आणि दक्षिण लांबी विचारली तर ती कशी सांगणार? ती आहे 700 किलोमीटर. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही असं लक्षात असं ठेवायचं आहे की आडवा महाराष्ट्र जर बघितला म्हणजेच पूर्व पश्चिम 800 किलोमीटर आहे आणि उभा महाराष्ट्र जर बघितला तर 700 किलोमीटर आहे. असं तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी ट्रिकचा उपयोग करू शकता. समजा लक्षात राहू शकता असं जर दिशा आपल्या लक्षात येत नसतील तर. आडवा 800 किलोमीटर आहे आणि उभा 700 किलोमीटर आहे. भीमा नदीचा उगम कुठे होतो? उत्तर असेल भीमाशंकर पुणे या ठिकाणी. आणि हे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेमध्ये येतं आणि त्या ठिकाणावरून भीमा नदीचा उगम होतो. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर असेल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाथसागर हे धरण आहे. आणि हे जे नाथसागर धरण आहे ते गोदावरी नदीवर बनवण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात असू द्या. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? याचं उत्तर असेल महाबळेश्वर, जे की सातारा जिल्ह्यात येतं. आणि हे महाबळेश्वर स्थान सुद्धा सह्याद्री पर्वतरांगेमध्ये मोडतं किंवा येतं आणि त्या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम होतो. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर असेल कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे.
दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर असेल चंद्रपूर. दगडी कोळशाचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे? उत्तर असेल अँथ्रासाइट. हा सर्वोत्तम असा प्रकारचा दगडी कोळसा समजला जातो. कारण काय, तर हा जो कोळसा जाळल्यानंतर म्हणजे जास्त धूर निघत नाही, तसंच जास्त राख पण यापासून तयार होत नाही, म्हणून हा चांगला प्रकारचा कोळसा मानला जातो. जगात सर्वात जास्त कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो? तर तो आहे बिटुमिनस प्रकारचा कोळसा जगात सर्वत्र म्हणजे जास्त प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रात खनिज तेलाचे साठे कुठे आहेत? तर उत्तर असेल मुंबई हाय या ठिकाणी खनिज तेलाचे साठे आहेत. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे याचं उत्तर असेल नागपूर. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते? उत्तर असेल खोपोली, जे की रायगड जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे? उत्तर असेल तारापूर, जे की पालघर या जिल्ह्यात आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये असणारं एकमेव असं अणुऊर्जा प्रकल्प आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती? उत्तर असेल रेगूर. त्यालाच काळी मृदा असे म्हटलं जातं आणि ही महाराष्ट्रावर जवळपास म्हणजे महाराष्ट्राच्या पठारी भागावर जास्त करून पाहायला मिळते. आणि महाराष्ट्राचं जवळपास 85% भाग या मृदेने व्यापलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मृदा आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळते. महाराष्ट्रात किती राष्ट्रीय उद्याने आहेत? म्हणजे त्याला नॅशनल पार्क्स आपण म्हणतो. ते 6 आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? उत्तर असेल बोरिवली, जे की मुंबईमध्ये आपल्याला हा ठिकाण पाहायला मिळते. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर असेल अमरावती. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे अमरावती. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर असेल हे पुणे जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? उत्तर असेल हरियाल. दिवेघाट कोणत्या मार्गावर आहे? बारामती पुणे. याला लक्षात कसं ठेवायचं, तर बापूचा दिवा अशी त्याची ट्रिक आहे. बा म्हणजे बारामती, पू म्हणजे पुणे आणि दिवा म्हणजे दिवेघाट. बापूचा दिवा असं लक्षात ठेवा. त्यानंतर वज्रेश्वरी अकलोली गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उत्तर असेल ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. संत एकनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे? उत्तर असेल पैठण, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आणि त्याच ठिकाणी संत एकनाथ महाराज जे आहेत त्या संत एकनाथ महाराज यांच्या नावाने एक प्रसिद्ध असं गार्डन पण आहे. म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर असेल अमरावती. महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? उत्तर असेल नैऋत्य मान्सून वारे यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो. आणि सर्वाधिक पाऊस जे काय आहे ते याच वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये पडतो. महाराष्ट्रात सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण कोणतं आहे? त्याचं उत्तर असेल आंबोली, जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. याचं कारण असं आहे, याच ठिकाणी का पाऊस पडतं, कारण जे सिंधुदुर्ग मधला आंबोली आहे त्या आंबोली या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांग अशी पसरलेली आहे. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आपले मान्सून वारे पाऊस म्हणजे पर्जन्य घेऊन येतात त्या ठिकाणी एक असं ट्रायंगल सारखं तयार झालेलं आहे, नरसाळ्यासारखी स्थिती झालेली आहे. म्हणजे तिन्ही बाजू ज्या आहेत त्या हवेला अडवतात आणि हवेला बाहेर निघण्यासाठी चान्सच मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी ती हवा अडवली जाते आणि मोठ्या प्रमाणात तिथं पाऊस किंवा पर्जन्य हे पडत असतं. म्हणून ते सर्वाधिक पावसाचं ठिकाण आपल्या महाराष्ट्रामधलं आहे. भारतात पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? उत्तर असेल 1872. म्हणजेच ब्रिटिशांच्या काळात भारतात पहिली जनगणना झाली.
लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर उत्तर असेल पहिला क्रमांक लागतो. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे? याचं उत्तर असेल 365. लोकसंख्येची घनता म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला माहित पाहिजे. लोकसंख्येची घनता म्हणजे की 1 चौरस किलोमीटर जर क्षेत्रफळ असेल त्याच्यामध्ये किती लोक राहतात हे सांगणं म्हणजे लोकसंख्येची घनता. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की 1 चौरस किलोमीटर याच्यामध्ये महाराष्ट्रामधले किती लोक राहतात? 365 लोक राहतात. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे? आणि उत्तर असेल उत्तर प्रदेश. भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारं राज्य कोणतं आहे? उत्तर असेल महाराष्ट्र. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? याचं उत्तर असेल 929. तुम्हाला लिंग गुणोत्तर माहित पाहिजे. लिंग गुणोत्तर म्हणजे नेमकं काय? तर समजा म्हणजे लिंग गुणोत्तर कसं काढलं जातं? तर 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या किती आहे ते बघितलं जातं. म्हणजे 1000 पुरुष आहेत आणि इकडं महाराष्ट्रामध्ये 929 स्त्रिया आहेत किंवा महिला आहेत. म्हणजे 1000 पुरुषांमागे फक्त 929 महिला किंवा स्त्रिया आहेत. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात पाहायला मिळते? तर बीड जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी मित्रांनो टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये इथं लिंग गुणोत्तर पाहिजे होतं. सर्वात कमी लिंग गुणोत्तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न असेल महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता आहे? तर उत्तर असेल नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरता पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की या जिल्ह्यामध्ये आदिवासींचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यांच्यापर्यंत जे काही शिक्षणाच्या सोयी आहेत ते आतापर्यंत म्हणजे जास्त पोहोचलेल्या नाहीत. शिक्षण जास्त नाहीये तिथं त्या लोकांनी घेतलेलं, म्हणून त्या ठिकाणी साक्षरता जी आहे ती कमी पाहायला मिळते. महाराष्ट्रात सर्वाधिक वने कोणत्या जिल्ह्यात आहेत? त्याचं उत्तर असेल गडचिरोली या जिल्ह्यात सर्वाधिक वने आहेत. कारण गडचिरोली जिल्ह्याचा जर तुम्ही भाग बघितला फारच थोड्या भागावर म्हणजे मानवी लोकवस्ती आहे आणि बाकी पूर्ण जिल्हा जर बघितला तर त्या ठिकाणी जिल्ह्यात वन पसरलेलं आहे, जंगल पसरलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही एन्जॉय करत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचा आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, वेळ जातो. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की आपल्या चॅनलला एक क्लिक दाबून सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि यामुळे तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवर आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा प्रश्न बघूया. RBI ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर असेल 1 एप्रिल 1935. आणि जर RBI ची म्हणजे ऍक्ट RBI कायदा कधीचा आहे विचारला तर RBI कायदा कधीचा आहे? 1934 चा आहे. सध्याचे RBI चे गव्हर्नर कोण आहेत? उत्तर असेल शक्तिकांत दास. RBI मुख्यालय कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर असेल मुंबई शहरात RBI चं मुख्यालय आहे. RBI चे राष्ट्रीयकरण म्हणजेच नॅशनलायझेशन कोणत्या वर्षी झाले? तर उत्तर असेल 1 जानेवारी 1949. आता राष्ट्रीयकरण किंवा नॅशनलायझेशन म्हणजे काय हे माहित पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीच्या हातात एखादी संस्था असेल, सरकार काय करतं त्याच्या हातातून ती काढून घेतं आणि स्वतःकडे ती स्वतःच्या ताब्यात घेतं. यालाच राष्ट्रीयकरण किंवा नॅशनलायझेशन म्हटलं जातं. RBI चे पहिले गव्हर्नर कोण होते? तर उत्तर असेल CD देशमुख. भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर असेल 5व्या क्रमांकावर. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वात आधी कोणी मोजले? तर उत्तर असेल दादाभाई नौरोजी यांनी. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर असेल 1949.
भारताने उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण धोरण कोणत्या वर्षी स्वीकारले? तर उत्तर असेल 1991. यालाच इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा आर्थिक सुधारणा असं म्हटलं जातं. आणि ही सुधारणा केल्यामुळं म्हणजे आज जे काही आर्थिक भरभराट भारतामध्ये पाहायला मिळत आहे त्याचा परिणाम आज दिसत आहे. कारण जर त्या ठिकाणी 1991 ला उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण जर धोरण आपण स्वीकारलं नसतं तर आज आपण एवढी मोठी आर्थिक प्रगती करू शकलेलो नसतो. कारण अगोदर कसं व्हायचं 1991च्या अगोदर की जर नवीन कंपनी वगैरे स्थापन करायची असेल, सुरू करायची असेल, खूप सारे बंधनं त्यावर होती. म्हणजे प्रायव्हेट जी खाजगी लोक होती त्या खाजगी लोकांना जास्त वाव नव्हता. त्यांना खूप सारे परमिशन्स वगैरे घ्याव्या लागायच्या. एक मिनिट मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. SBI ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर असेल 1955. भारतात सर्वात प्रथम 14 बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजेच नॅशनलायझेशन केव्हा झाले? उत्तर असेल 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं. म्हणजेच काय, ज्या काही खाजगी बँका होत्या 14 त्यांना काय केलं, त्या 14 बँकांना सरकारनं आपल्या ताब्यात घेतलं म्हणजे त्याचं राष्ट्रीयकरण केलं होतं. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? तर उत्तर असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न असेल भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? उत्तर असेल प्रतिभाताई पाटील, ज्या की महाराष्ट्राच्या आहेत. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? आणि याचं उत्तर असेल पंडित जवाहरलाल नेहरू, जे जवळपास 17 वर्ष काहीतरी एक अंदाजे 17 वर्ष भारताच्या पंतप्रधान पदावर ते राहिलेले आहेत. संविधान दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर असेल 26 नोव्हेंबर. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संविधान सभा काय होती? तर जी आपली राज्यघटना आहे ती राज्यघटना तयार करण्यासाठी एक म्हणजे लोकांना, प्रतिनिधींना, काही प्रतिनिधींना संविधान सभेवर पाठवण्यात आलं होतं आणि त्यांच्याद्वारे आपली जी काही राज्यघटना आहे ती बनवण्यात आलेली आहे. आणि त्या संविधान सभेच्या अंतर्गतच वेगवेगळ्या अशा समित्या होत्या. त्यातली एक समिती म्हणजे मसुदा समिती, ज्यांनी की खऱ्या अर्थाने आपली राज्यघटना बनवलेली आहे. त्या राज्यघटनेचा मसुदा त्यांनी बनवला होता आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भाषेच्या आधारावर निर्मिती करण्यात आलेले पहिले राज्य कोणते? उत्तर असेल आंध्र प्रदेश. महाराष्ट्राच्या विधानसभेवर एकूण निर्वाचित सदस्य संख्या किती आहे? म्हणजे लोकांमधून निवडून जाणारे आमदार यांची संख्या किती, असं त्याचा अर्थ होत असतो. निर्वाचित म्हणजे लोकांमधून जे लोक निवडून देतात आपल्या प्रतिनिधीला, त्याला म्हटलं जातं निर्वाचित सदस्य. तर त्यांची संख्या किती आहे? 288. म्हणजे एवढे आमदार आपल्या विधानसभेवर जातात. त्याच्यानंतरचा प्रश्न असेल की पंचायत राजची सुरुवात कोणत्या ठिकाणावरून झाली? तर पंचायत राजची सुरुवात कुठून झाली? राजस्थानमधील जो नागौर जिल्हा आहे त्या ठिकाणावरून पंचायत राजची सुरुवात झालेली आहे. भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचा प्रश्न असेल की भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? याचं उत्तर असेल मौलाना अबुल कलाम आझाद. त्यानंतरचा प्रश्न असेल मित्रांनो, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? उत्तर असेल रमेश बैस. संविधान निर्मिती करण्यासाठी किती कालावधी लागला? याचं उत्तर असेल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत? मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स. उत्तर असेल अमेरिका. या देशाच्या राज्यघटनेवरून आपण मूलभूत हक्क घेतलेले आहेत.
भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर ती घेण्यात आलेली आहे पण दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून. घटनेच्या सरनाम्यात किती वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे? उत्तर असेल 1 वेळा. म्हणजे फक्त एकच वेळेस जे घटनेचा सरनामा आहे किंवा प्रस्ताविका आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे, फक्त 1 वेळा. आणि त्या घटनादुरुस्तीद्वारे 3 शब्द टाकलेत त्या सरनाम्यामध्ये: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हे तुम्ही 3 शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर उत्तर असेल बंकिमचंद्र चटर्जी यांनी. भारतीय चलनातील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही? तर उत्तर असेल 1 रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही. बाकी सर्व नोटांवर गांधीजींचा फोटो आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे कलम कोणते आहे? उत्तर असेल कलम 324. आणि हे कलम अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. भरपूर अशा एक्झाम्स मध्ये ही कलम विचारण्यात आलेली आहे. तर कलम कसं लक्षात ठेवणार तुम्ही? तर कलम 324 हे केंद्रीय निवडणूक आयोग किंवा भारतीय निवडणूक आयोग असं लक्षात ठेवा. कलम 324. परत सांगतो, कलम 324. लोकसभेचे अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? तर उत्तर असेल लोकसभा उपाध्यक्षांकडे. राज्यपालांची नेमणूक कोण करतात? तर उत्तर असेल राष्ट्रपती. राज्य विधानसभेच्या निवडणूक कोणामार्फत घेतल्या जातात? तर राज्य विधानसभा जी असते आपली त्याची निवडणूक कोण घेतं? तर केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग घेतं. कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला वाटू शकतं की राज्य निवडणूक आयोग राज्य विधानसभेच्या निवडणुका घेतं की काय, पण तसं नसतं मित्रांनो. लोकसभा आणि राज्यातल्या विधानसभा यांच्या निवडणुका आहे भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतं. आणि जे आपल्या राज्यातलं राज्य निवडणूक आयोग असतं ते जे काही आपल्या पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद असतात त्यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग हे घेत असतं. हा त्यामधला फरक आहे दोघांमधला, लक्षात ठेवायचा आहे. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर उत्तर असेल उपराष्ट्रपती. आता पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे काय? जो कोणी भारताचा उपराष्ट्रपती म्हणून निवडून जाईल तो डायरेक्ट राज्यसभेचा अध्यक्ष असतो. त्याला वेगळं असं नियुक्त वगैरे केलं जात नाही. जो कोणी उपराष्ट्रपती असेल देशाचा तो डायरेक्टली राज्यसभेचा अध्यक्ष बनत असतो. राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती असतो? तर उत्तर असेल 6 वर्ष. या ठिकाणी पण कन्फ्यूज व्हायचं नाही की लोकसभेचा जसं 5 वर्ष सदस्यांचा कालावधी असतो तसं आपल्याला वाटू शकतं की राज्यसभेचं सुद्धा 5 वर्ष असतं की काय, पण तसं नाही. लोकसभेच्या सदस्यांचा कालावधी 5 वर्ष असतं तर राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी हा 6 वर्ष असतो. लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाखाली लावली जाते? आणि याचं उत्तर असेल कलम 352. या कलमाखाली नॅशनल इमर्जन्सी देशामध्ये लावली जाते म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. राज्यघटनेचे कोणते कलम व्यक्तीला भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देते? याचं उत्तर असेल मित्रांनो कलम 19. आणि हे कलम अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये हे कलम विचारलेलं आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? आपण जे काही बोलतो, व्यक्त होतो, मग जे काही आपण मत आपले मांडतो त्याला आपल्याला मांडण्याचा अधिकार हे आपल्या राज्यघटनेने आपल्याला कलम 19 द्वारे दिलेला आहे. भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर असेल राजा राममोहन रॉय. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. 1907 सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर असेल रास बिहारी घोष. 1844 साली मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर उत्तर असेल दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे, म्हणजे केली होती. बंगालच्या फाळणीची बंगालची फाळणी आहे ती कोणी केली होती? तर व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली होती. बंगाली या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत?
किंवा कोण होते? तर उत्तर असेल सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढचा प्रश्न असेल बंगालची फाळणी कधी अंमलात आली, म्हणजे कधी इम्प्लिमेंटेशन सुरू झालं त्या बंगालच्या फाळणीचं? तर उत्तर असेल 16 ऑक्टोबर 1905. कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवा तुम्ही की बंगालची फाळणी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. हे प्रश्न खूप साऱ्या परीक्षांमध्ये आलेला आहे. 1905 साली बंगालची फाळणी झालेली आहे, म्हणजे करण्यात आलेली होती. एवढं तरी कमीत कमी लक्षात ठेवा. वेदांकडे चला हा संदेश कोणत्या संस्थेचा आहे? तर उत्तर असेल आर्य समाज. मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर उत्तर असेल मित्रांनो सर सय्यद अहमद यांनी स्थापना केलेली आहे या मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची. गोवा युथ लीगची स्थापना कोणी केली? उत्तर असेल डॉक्टर कुन्हा, म्हणजे त्यांचंच नाव पूर्ण डॉक्टर टी बी कुन्हा आहे आणि गोवा मुक्ती संग्राम मध्ये त्यांनी खूप महत्वाची अशी भूमिका बजावलेली होती. नवमानवतावादाचे तत्व कोणी मांडले? तर उत्तर असेल मानवेंद्रनाथ रॉय. असहकार चळवळ कोणी सुरू केली? उत्तर असेल महात्मा गांधी यांनी. पहिली गोलमेज परिषद कोठे झाली? तर उत्तर असेल लंडन या ठिकाणी. रँडचा खून कोणत्या क्रांतिकारकांनी केला होता? तर चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला होता. हे चाफेकर बंधू म्हणजे 3 भाऊ होते. त्या 3 भावांनी मिळून रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला होता किंवा त्याला मारला होता. दर्पणकार कोणास म्हटले जाते? तर उत्तर असेल बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हटलं जातं. का दर्पणकार म्हटलं जातं? कारण दर्पण नावाचं जे वृत्तपत्र होतं ते मराठी भाषेतलं सर्वात प्रथम आलेलं वृत्तपत्र आहे. म्हणजे मराठी भाषेतलं सर्वात प्रथम वृत्तपत्र असल्यामुळे बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणकार म्हटलं जातं आणि त्याची सुरुवात त्या दर्पणची बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे नेतृत्व कुणी केले होते? उत्तर असेल स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर उत्तर असेल दर्पण. हे मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आताच आपण बघितलं आणि कोणी सुरू केले होतं? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते, म्हणून त्यांना दर्पणकार म्हटलेलं आहे. हिंदू धर्माला उद्देशून शतपत्रे कोणी लिहिली होती? तर उत्तर असेल लोकहितवादी यांनी हिंदू धर्माला उद्देशून शतपत्र लिहिली होती. या शतपत्रांमध्ये काय होतं की जे हिंदू धर्मामध्ये ज्या काही उणिवा ज्या काही दोष आहेत ते त्यांनी लोकांसमोर समाजासमोर ठेवले होते आणि त्यात काही सुधारणा सुचवल्या होत्या. ते शतपत्रे त्याला म्हटलं जातं. मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक बघत असाल, तुम्ही एन्जॉय करत असाल, हा व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर मला कमेंट मध्ये तसं सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला त्यातून क्वालिटी इन्फॉर्मेशन मिळाली का ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचं आहे. आणि अजून कोणत्या अशा टॉपिक्सवर आपण व्हिडिओ बनवावा हे पण सजेशन मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तुम्हाला तरच तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, चॅनलला लाईक करायचं आहे. मित्रांनो त्याला पुढे प्रश्न बघूया की भावार्थ सिंधू हा ग्रंथ कोणत्या समाज सुधारकांचे आहे? उत्तर असेल विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर असेल भाऊ महाजन. 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? उत्तर असेल महात्मा फुले यांनी. यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली? आणि ही यमुना पर्यटन जी कादंबरी आहे त्याच्यावर खूप साऱ्या प्रश्नांमध्ये म्हणजे परीक्षांमध्ये हा प्रश्न आलेला आहे आणि विशेषतः MPSCच्या ज्या काही एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये खूप वेळेस हा प्रश्न यमुना पर्यटन कादंबरीवर आलेला आहे. मित्रांनो सरळ सेवांमध्ये सुद्धा मागच्या काही परीक्षांमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणून तुम्ही हे लक्षपूर्वक लक्षात ठेवा, म्हणजे काळजीपूर्वक लक्षात ठेवा की यमुना पर्यटन कादंबरी कोणाची आहे? बाबा पदमनजी यांची आहे, हे विसरू नका. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर उत्तर असेल गवा जोशी, म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. त्यांनाच टोपण नाव त्यांचं सार्वजनिक काका असं त्यांना म्हटलं जायचं. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणत्या समाज सुधारकाचा आहे? तर उत्तर असेल
न्यायमूर्ती रानडे. मूक नायक साप्ताहिक कोणी सुरू केले? उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काळाराम मंदिर सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वात झाला? उत्तर असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न असेल 1865 साली विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? आणि याचं उत्तर असेल विष्णूशास्त्री पंडित यांनी. आणि हा पण प्रश्न जो विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आहे त्याची स्थापना कोणी केली म्हणून खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे. आणि ती कोणी केली होती? तर विष्णूशास्त्री पंडित यांनी केली होती. लक्षात ठेवायचा हा प्रश्न तुम्ही. लोकहितवादी म्हणून कोणत्या समाज सुधारकाला म्हटले जाते, ओळखले जाते? तर याचं उत्तर असेल गोपाळ हरी देशमुख. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. या ठिकाणी थोडं लक्ष द्या मित्रांनो की आर्य समाज वेगळा आहे आणि आर्य महिला समाज वेगळा आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे, तर आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. आपलं जर रिव्हिजन कमी पडलं तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून थोडंसं लक्ष देऊन रिव्हिजन करायचं आणि नोट डाऊन करून ठेवा जर तुम्हाला माहित नसेल तर. त्या दोघांमध्ये असा फरक आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीमध्ये रूपांतर केलेलं आहे? उत्तर असेल हॅमलेट. या शेक्सपियरच्या नाटकाचं मराठीत रूपांतर केलं होतं कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी. डॉक्टर आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले होते? उत्तर असेल महाड या ठिकाणी. गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला? तर उत्तर असेल महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर असेल वासुदेव बळवंत फडके. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर उत्तर असेल विठ्ठल रामजी शिंदे. मित्रांनो थांबूया या ठिकाणी. आपलं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या दुसऱ्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुम्हाला यातून खरंच जर वाटत असेल की आपल्याला खूप एक काहीतरी व्हॅल्यू मिळाली, काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन मिळाली, तर तुम्ही हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. कारण तुम्हाला पण माहित आहे अशा प्रकारचे व्हिडिओ जे बनवण्यासाठी खूप वेळ जातो आपला आणि खूप मेहनत लागते, म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून आमच्या मेहनतीची पोचपावती द्यायची आहे, म्हणजे आम्हाला पण त्यातून आनंद मिळेल. कमेंट करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावर, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायचे आहेत किंवा पाहायचे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण तुम्ही जोपर्यंत कमेंटमध्ये सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला पण कळणार नाही की तुमची गरज काय आहे नेमकं, म्हणून तुम्ही कमेंट करायची आहे. चला मग थांबूया आणि धन्यवाद. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अभ्यास करा, मस्त रहा. थांबूया मित्रांनो. धन्यवाद.